प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होली पौर्णिमेनिमित्त होलीचे आध्यात्मिक रहस्य आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक उत्सव आणि प्रत्येक सण हा अगदी काळजीपूर्वक आणि पद्धतशीरपणे साजरा केला जातो. त्यामागे आध्यात्मिक कारण तर आहेच, परंतु त्याबरोबर शास्त्रीयही कारण आहे. जे होलिका दहन केले जाते उद्या सर्वत्र 2 फेब्रुवारीला सर्वत्र होलिका पूजन आणि होलिका दहन केले जाते. या मागचे आपण आध्यात्मिक रहस्य या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. रेकी आणि अध्यात्मामध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, होलिका दहन म्हणजेच होली पौर्णिमा. होलिका दहनची होली पौर्णिमेची कहाणी कथा सर्वांनाच माहिती आहे, सर्वांना परिचित आहे. पण ती कथा कशी आहे, आपल्याशी संलग्न आहे. याचाच अर्थ असा की अज्ञान आणि त्याचा अज्ञानाद्वारे आपल्यामध्ये निर्माण झालेले षडरिपू अहंकार, क्रोध, रागीट स्वभाव, द्वेष भावना, इतरांविषयी मत्सर, हे जे काही आपल्या स्वतःचा नाश करणारे गुण आहेत त्यांचं दहन करणे म्हणजे होलिका दहन. होलिका दहनचा अर्थ होलिका म्हणजे वाईट प्रवृत्ती, कुसंगती, कुविचार यांचे दहन केले जाते. आणि त्या दहनामधनं जे तेज निर्माण होतं ते तेज म्हणजे सर्वांना प्राप्त होणारी सकारात्मक ऊर्जा, जी ऊर्जा आपल्या शरीर मन आत्मा यांना प्रेरित करते, आपल्या ती प्रत्येक चक्रांना ती जागृत करते. पहा कसे की प्रल्हाद आणि होलिकेची कथा सर्वांना परिचित आहे. पहा की संपूर्ण जगत स्वप्न मात्र आहे, फक्त कहाण्या राहून जातात. त्या कहाण्या आहे होलिकेची कहाणी सर्वांना माहिती. प्रल्हाद आणि होलिकेची त्या दिवशी ते आवर्जून प्रत्येक जण त्या कहाणीचा आपण काय करतो, उल्लेख करतो. काही कहाण्यांसारख्या संसाराला खरे मानता या व्यतीत न होणाऱ्या म्हणजे आपल्याला काही गोष्टी पटतात, काही न पटणाऱ्या असतात. अध्यात्मात मस्त तल्लीन राहणे, स्वतःला चांगल्या गोष्टींसाठी प्रवृत्त करणे म्हणजेच होलिका. पहा, जे व्यतीत होत आहे ते सुद्धा धूळदाण, पण ज्या परमात्म्याच्या सत्तेने हे दिवस आले आहेत ते परमात्म सत्य आहे. जो काय आता आपण आनंद उपभोगतो, कल्याणदायी गोष्टी आपल्या जीवनात घडतात, त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. त्याचा आवर्जून आपण आजच्या दिवशी ध्यान करतो, ओंकार साधना करतो. ओंकार साधनेद्वारे आपल्यातील 19 प्रकारच्या शक्ती जागृत होतात. पहा की सत्य स्वरूप परमात्म्याच्या शांतीत, ज्ञानात, स्थितीत होईल असं दृढ संकल्प करा की आजच्या दिवशी ह्या होलिकेमध्ये मी माझ्या हाती सर्व दुर्गुण, दुर्वृत्ती, कुसंगती, कुविचार ह्यांचं दहन करत असून माझ्यामध्ये असणारी आसक्ती, द्वेष, हताशा, निराशा व मूढतेला होळीत स्वाहा करून टाका. उत्साह, समज, धैर्य, प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये आणा. बघा, उपनिषदे तसेच महर्षी व्यासजी, गुरु नानक देव, संत कबीर, संत भोले बाबा, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, भगवतपाद, साई श्री लीला शहाजी महाराज वगैरे महापुरुष ज्या प्रकारची होळी सांगतात त्याच प्रकारची होळी साजरी करा. ज्या प्रकारची अविद्येची धुळवड करायला शास्त्र व संत सांगतात त्या प्रकारची धुळवड केली तरच तुमची होळी धुळवड दोन्ही सार्थक होईल. धुळवड म्हणजे काय, स्वतःतील शरीरातील मनात असणाऱ्या धुळीला धुवून टाकणे.
म्हणजे रंग खेळणे, मातीत खेळणे असा अर्थ नाही. आपल्या परमात्म्यात स्थित असलेल्या सर्व इंद्रियांना जे नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक विचार आहे, त्यांना धुवून टाकणे, आपल्यामध्ये परमात्मा साधना प्राप्त करणे म्हणजेच धुळवड. असंही असतं की लोक प्रत्येक सणाचा आपल्या पद्धतीने वापर करतात, पण जो सणाचा आध्यात्मिक आणि खरा महत्व आहे तो बाजूलाच राहतो. तो म्हणजे कसा? होलिका दहन केले जाते शास्त्रशुद्धी पद्धतीने, होलिकेची पूजा केली जाते, पूजा केल्यानंतर तिला आपण पाणी वाहतो, गोल प्रदक्षिणा घालतो, तिला नैवेद्य दाखवतो पुरणपोळीचा. अशा अर्थाने की ही जी गोड पुरणपोळी आहे, गुळ आणि डाळीपासून बनलेली, ती या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. आपल्यासाठी ती गोड असतेच, पण ती यासाठी असते की प्रत्येक भारतीय सणामध्ये ज्याप्रमाणे गोड पदार्थामध्ये आपण खीर करतो, त्याचप्रमाणे या दिवशी पुरणपोळीला खूप महत्व असते. पुरणपोळी दाखवल्यानंतर गोडवा जीवनात प्रत्येकाचा तसा यावा आणि टिकून राहावा, हे त्यामागचे कारण आहे. बघा, या दिवशी प्रल्हादांची स्मृती आवर्जून करा. दुसरी गोष्ट अशी आहे की होलिकेचा उत्सव हा प्रल्हादाचा स्मृती विना अपूर्ण आहे. प्रल्हाद जसा प्रसन्न राहत होता, व म्हणजे उपसर्ग आहे, प्रल्हाद अर्थात अत्याधिक आनंद, जो सदा अत्याधिक राहतो, जो आपल्या आत्म्यासोबत एकत्व ठेवतो, ईश्वरावर विश्वास ठेवतो, जो शरीरात विश्वास ठेवतो, जो शरीरावर विश्वास ठेवतो, जो आहे हिरण्यकश्यपू. शरीरात विश्वास ठेवाल तर अशांती, म्हणजे आपलं शरीर म्हणजे मी आहे असं समजला तर आपल्याला अशांती, दुःख हे ते होईल. आणि आत्मा परमात्म्यात विश्वास ठेवला तर हे सर्व येऊन येऊन निघून जातील. परंतु या सर्वांना जाणणारे तुम्ही आपल्यात साक्षी, शांत, आनंद स्वभाव जागृत करा. आणि होलिका दहनचं असंही महत्व आहे की बघा, वर्षातनं 4 तिथी अशा आहे. मी मागेही महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितलं की त्या दिवशी आवर्जून रात्री जागरण केले जाते. पहा, आपण ज्यावेळेस 10 माळा 20 माळा दिवसभर नामस्मरण करतो, पण या 4 विशिष्ट स्थितीला जर आपण एक जरी माळ नामस्मरण केलं तर त्याचं त्या माळेचे बरोबर आपल्याला 1,00,000 माळे इतके नामस्मरणाचा फायदा होतो. त्या तिथी कोणत्या बघा? होळी, महाशिवरात्री, दिवाळी व जन्माष्टमी. या रात्री जे काही साधन भजन कराल ते अतिशीघ्र लाभ देते. या रात्रींना कधीही व्यर्थ जाऊ देऊ नये. या रात्रीमध्ये झोपणे म्हणजेच आपले भाग्य गमावणे आहे. या रात्री जागरणाच्या आहेत. या रात्रीमध्ये जप लाख पट फळ देतो. एका दिवसामध्ये 1,00,000 माळ आपला जप होऊ शकणार नाही, परंतु या रात्रीमध्ये 4 रात्री आहेत: होळी, महाशिवरात्र, जन्माष्टमी आणि दिवाळी. एकाग्रित होऊन 1 माळ जरी जप केली तरी लाख पटीने त्याचा आपल्याला फायदा होतो. आता जप करायचा म्हणजे कोणता करायचा? तर गुरु मंत्रने आपल्याला जो जप दिलाय तो तर करायचाच, परंतु या दिवशी करायचा अजून एक मंत्र आहे, आवर्जून करा. मी माझ्या व्हिडिओत हे सर्वांना हे सांगू इच्छिते की तुम्ही गुरूंनी दिलेले मंत्र साधना उपासना नक्की करा, परंतु त्याबरोबर प्रत्येकाने आवर्जून हा मंत्र जपा. तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे हा मंत्र. हा मंत्र आहे ओम आर्यमाय नमः. ओम आर्यमाय नमः. या दिवशी विशेष रूपाने या मंत्राचा जप झालाच पाहिजे. हा सत्यानाशापासून पतन रक्षण करणारा मंत्र आहे. आर्यमादेव संयमाची मूर्ती आहे, ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांना नमन केले तर आपल्यातील संयमांना सफलता मिळते. आदराने या मंत्राचे अशा संकल्पासह अनुष्ठान करा की वाईट सवय आहे, ज्या वाईट गोष्टींची आपल्याला लत लागली आहे, ज्या वाईट गोष्टींमध्ये आपल्याला व्यसन आहे किंवा काही वाईट गोष्टी आहेत
त्या सर्व वाईट गोष्टी, वाईट आपल्या शरीरातील ऊर्जा, मनोवृत्ती सर्व जळून जावत आणि माझे सदैव कल्याण हो, याच उद्देशाने या मंत्राचा आपण जप करतो आणि चमत्कारिकरित्या आपल्याला फायदा होतो. होळीनंतर आरोग्य रक्षण. पहा, या ऋतूमध्ये असा आहार घ्या की तुमचे शरीर, मन, बुद्धी सात्विक बनून जागृत होईल. सत्वाने, सत्वगुणांच्या अधिक्येने आत्मज्ञानात स्थिती होते. भविष्य पुराणात भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना म्हणतात की फाल्गुनी उत्सव परम पवित्र, आनंददायी, विजयप्रदायक आणि सर्व विघ्नांना दूर करणार आहे. विषाद, भय, अहंकार, चिंता सोडून देऊन आनंदाने नाचायला बागडाला लावणारा आहे. पहा, वसंत ऋतू आहे. आता जो वसंत ऋतू चालू आहे यावरती मी एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, नक्की पहा तुम्ही. वसंत पंचमी पासून देवशयनी एकादशी पर्यंत वसंत राग ऐकल्याने आनंद, आल्हाद आणि प्रसन्नता भरपूर प्राप्त होते. होळी ऋतूत परिवर्तनाचे पर्व आहे. या पौर्णिमेपासून सूर्याची किरणे सरळ धरतीवर पडतील आणि उष्णता वाढेल. होळीच्या दिवसापासून 20 दिवस अळणी म्हणजे बिनमिठाचे भोजन केले तर आरोग्य उत्तम राहील. बिनमिठाचे करू शकत नसाल तर मीठ अगदी कमी घ्यावे. मीठ तर जेवणात दूध, लाक्षी दूध किंवा पोळी सुद्धा खाल्ली तरी मिठाची गरज पडणार नाही. असे पदार्थ खा की ज्याला मिठाची आवश्यकता नाही, किंवा मीठ थोडेसेच खा. चैत्र महिन्यामध्ये कडुलिंबाची 20-25 कोवळी पाने सकाळी 1-2 काळ्या मिऱ्यासोबत अवश्य खाल्ली पाहिजेत. षष्ठी तिथीला कडुलिंबाची पाने खाऊ नयेत. शरीरात जो कफ व चरबी जमा होते, उष्णतेमुळे त्याचे अंश वितळून जठरात येतात, म्हणून भूक कमी होते. या काळात ज्वारीच्या लाह्या, ज्वारीची भाकरी खाणे हितकारक आहे. तसंच धुलिवंदन करताना पळसाच्या रंगाने होळी खेळा. म्हणजे कसं पहा, पळसाच्या फुलांच्या रंगाने होळी खेळल्याने सप्तरंग संतुलित होतात, सप्तचक्र संतुलित होतात. होळी खेळताना कपडे रंगाने ओले होतात. होळी खेळताना कपडे जर ओले झाले तर ज्यामुळे रोमकूपांना रंग शोषून घेण्याची संधी मिळते. पळसाच्या फुलांच्या रंगाने होळी खेळल्याने, नाचल्याने, उड्या वगैरे मारल्याने पित्त संबंधी कित्येक जटिल व्याधी, तसेच शरीरात कफ संबंधी छोट्या छोट्या मोठ्या गाठी जमा आहे ज्या ट्यूमर बनवून सर्जरी करायला लावतात अथवा ब्रेन ट्यूमर बनतात, त्या सर्वांना निरोप देण्याची, नष्ट करण्याची या ऋतूत खूप सुंदर व्यवस्था आहे. म्हणून प्रत्येकाने नॅचरल म्हणजे पळसाच्या पानाने बनवलेल्या रंगानेच होळी खेळा. ह्या पवित्र दिनाचे औचित्य साधून आपण धार्मिकतेची कास धरून हे उत्सव साजरे करू आणि आनंद द्विगुणित करू. प्रत्येकाच्या जीवनात ही होळी, ही धुलिवंदन अनेक रंगाने भरभरून व्हावं. सप्तरंगांद्वारे त्यांचे जीवन आनंदमयी व्हावे आणि या होलिका दहनामध्ये प्रत्येकातील नकारात्मक ऊर्जा नष्ट हे सद्गुरुचरणी प्रार्थना. होली पौर्णिमा आणि धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेकी आणि अध्यात्माद्वारे मी अशा सणांच्या विशिष्ट गोष्टींच्या माहिती घेऊन येत असते, कारण आपली भारतीय संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. सर्व नद्या शेवटी सागरालाच मिळतात. त्याचप्रमाणे कोणतेही सण, उत्सव, काही असो ते आपल्या संस्कृतीचे कलादालन आहे. माणसांना जोडण्याचे एक उत्तम साधन आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.